चला, मागे बसलेले पुढे आले तर बरं होईल. गाळलेल्या जागा भरून काढा. जरा भरलेलं वाटू दे पुढे तरी. या इकडे सगळे, ते गाळलेल्या जागा भरा सगळ्या. या बाबा पाठीमागे या. डुलका नाही काढायचा जेवणानंतर. इकडे इकडे बसून घ्या. चला माते लवकर. ए तुम्ही बसा की ग पुढं. उठा तिथून. हा इकडे बस समोर. चल लवकर. कोण आहे अजून? कोण आहे तिकडे? त्या मुली तिथं दंगा करतात. मगापासून मी बघतोय. सगळ्या आत घे बरं. त्या कोण आहे ते? चल गा. काही येऊ तिकडे जाऊ काय मी? सगळे घेते आता. ते बघ ते बोलतायत अजून. आत घे त्यांना. तुला ऐकत नाही का? चला. येणारा 1 तास तशी नियोजित 40 मिनिटं माझ्यासाठी आहेत. 40 मिनिटं. त्यातले 10 मिनिटं मी कमी करणार आहे, म्हणजे 30 मिनिटं. त्यामुळे 30 मिनिटं मला नाही वाटत काही जास्त आहेत. त्यामुळे तुमच्या आयुष्यातली 30 मिनिटं माझ्यासाठी, माझ्या आयुष्यातली 30 मिनिटं तुमच्यासाठी. या 30 मिनिटांच्या मध्ये मी साहित्यिक नाही, मी असा वक्ता वगैरे काही नाहीये. थोडं हसायचं कसं आणि जगायचं कसं हे सांगत असतो. तर या 30 मिनिटामध्ये तुम्हाला काही कळालं नाही तरी चालेल. तुम्ही माझ्याकडे बघायचं आणि मी तुमच्याकडे बघणार. कारण आता काही पर्याय नाही. मला आता बोलवलेलं आहे, पत्रिकेत नाव आहे. त्यामुळे मला बोललंच पाहिजे, तुम्हाला ऐकलंच पाहिजे. असाच कार्यक्रम होता. शेवटी जेवणानंतर माझ्या हातामध्ये माईक आला. कॉलेजची पोरं बसलेली होती, सकाळपासून बसली होती. मी उभं राहिलो आणि मुलांना पहिला प्रश्न केला. म्हटलं, वास्तव आणि आभास यातला मला फरक कोणी सांगेल का? समोरच बसलेलं एक लेकरू होतं, कॉलेजला होतं, पहिल्या वर्षाला होतं. फट करून उठलं आणि म्हणाला, कोणाला विचारू नका, मी लगेच सांगतो, वेळ कशाला वाया घालवता. तुम्ही आता आमच्या समोर उभं राहून जे आम्हाला भाषण देताय हे वास्तव आहे, आणि तुमचं भाषण जे काय आम्हाला कळेल असं तुम्हाला वाटतं तो तुमचा आभास आहे. त्यामुळे जेवणानंतरचे कार्यक्रम असे झोपलेले असतात आणि ते उचलावे लागतात. खरं तर पहिल्या सत्रात माझं व्याख्यान होतं, पण थोडंसं एक नियोजित कार्यक्रम लांबल्यामुळं थोडासा मला उशीर झाला. तर आपण सुरू करूया. चला जगूया आनंदाने. बहुजनांच्या अंधाऱ्या अमृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्तासमोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कोलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मुल्लामेत सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्य कुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शतकर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणाऱ्यांचे आभास आहे म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई, कमवानी शिका,
कमवाने शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. मौमेना होणे आम्ही विष्णुदास, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास्व भेदवायचे भले तर देव कासेची लंगोटी, नाताळाचे माते हनुकाठी. हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांची अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलू. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला, आवाज तर आला पण तो मुखातून आला, बेंबीच्या देठापासून आवाज नाही आला. मी नाव घेतलं होतं छत्रपती शिवाजी राजांचं, मी नाव घेतलं होतं आऊ जिजाऊचं, मी नाव घेतलं होतं तुकोबारायांचं, मी नाव घेतलं होतं माझ्या विश्वरत्नांचं. साहित्य संमेलन आहे आणि या विचार मंचावरून तुमच्या काळजामध्ये सुरुवातीलाच एक विचार पेरतो ज्याला कृतज्ञता म्हणतात. कृतज्ञतेचा अर्थ तुम्हाला समजावून सांगण्या इतपत मी मोठा नाही, पण ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईने मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं, ज्या मातीमध्ये मी जन्माला आलो, ज्या मातीने माझ्यावरती संस्कार केले त्या मातीसाठी मी काय केलं, आणि ज्या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो, मी एक भारतीय अगदी अभिमानाने मी सांगतो त्या राष्ट्रासाठी मी काय केलं, याला म्हणतात कृतज्ञता. सुरुवातीला मी नाव घेतलं छत्रपतींचं, मी नाव घेतलं माझ्या आऊ जिजाऊचं, तुकोबारायांचं, गाडगे बाबांचं, माझ्या विश्वरत्नांचं. आणि यांची नावं माझ्या मुखातून आपल्या कानापर्यंत आल्यानंतर आणि आपल्या कानावरती ही नावं पडल्यानंतर अंतरंगामधलं रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवाने, या क्रांतिकारकाने, या समाज सुधारकाने फक्त आपला चार भिंतीचा संसार केला नाही तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताट मानणं बसलेला आहोत. लक्षात घ्या, तुमच्या आमच्या चेहऱ्यावरती आज जे तेज आहे, एक स्वाभिमान आहे, तो यांच्यामुळे आहे. आणि मग यांची नाव आमच्या कानावरती आल्यानंतर जय जयकार कसा झाला पाहिजे, बेंबीच्या देठापासून झाला पाहिजे. मुखातून जय जयकार होणे हे आम्हाला अपेक्षित नाही, कारण हा विचार मंच वैचारिक विचार मंच आहे, जिथं मनोरंजन असतं. कदाचित तिथून हा आवाज मुखातून आला तरी चालेल, पण हा विचार मंच वैचारिक आहे. इथली बीज माणसाच्या काळजामध्ये आपण पेरतो आणि तिथं खरा माणुसकीचा वटवृक्ष तयार होतो. म्हणून साहित्य असतं आणि हे साहित्य संमेलन असतात. लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय जय जयकार कसा झाला पाहिजे, अंतरंगापासून झाला पाहिजे. भगवंतांनी दोन हात आपल्याला दिलेले आहेत, दोन्ही हाताच्या मुठी अगोदर करायच्या, खांद्याजवळ ठेवायच्या आणि जोरात जय जयकार अगोदर करायचा. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी आपल्या खांद्याजवळ घ्यायच्या. आवाज सोड, ट्रिबल शार्प कर, 2 पॉइंट इको टाक. मध्येच तुझ्या मनानं काय करायचं नाही, हलवा हलवी. मी आहे ना, या दोन्हीचे हे सोड, आवाज सोड. दोन्ही मॉनिटरचे आवाज जोरात सोड. ओके, हा चला, दोन्ही हात चला पाठीमाग, साखरपुडा नाही माझा. मंडप आहे, वाजवून द्यावं एखादं ह्याचं, नाहीतर आता तुटतच आलंय. बायको म्हणते आता घराकडे गेलो, आयुष्य घालवलं बाहेर, आता यायची काही गरज नाही. त्यामुळे आता दुसरं लग्न काय माझं करून देऊ नका. चला, राष्ट्राचा जय जयकार करायचंय. वटवादळासारखं कोणी माझ्या समोर बसायचं नाही. मी काय वैचारिक सांगायला नाही, असो ऐकलं पाहिजे, डोक्यावरून जाईल, काही डोक्यावरून जाणार नाही. आलं का लक्षात? तुझा माईक पडला बाबा, काय माईक लावलाय, तुला पोरं भीत नाहीत, माईक तुझा पडतोय, कसं काय रे? बघितलं पोरं आपली पाहिजे, पुढे गेलं माझं पोरं आहे का? हा, ओके, चला दोन्ही हात. चला, हा, जो कोणी जय जयकार करणार नाही, पुढे महापुरुष आहेत आणि आपल्या जिभेवर वाचा सिद्धी आहे. आपण दिलेला शाप लागतो. जो कोणी जय जयकार इथून करणार नाही, अर्ध्या तासात छातीत दुखायला लागेल. उद्यापर्यंत भिंतीवर फोटो. उद्याचा दिवस माऊली नवऱ्याला भेटायचा असेल आणि आहो आले हो म्हणायचा असेल, जय जयकार कर. मागच्या महिन्यात 9 घालवल्यात, या महिन्याची सुरुवात झाली नाही आणि ती इथून होऊ नये.
नाही तर कुणी बोलवलं ह्याला म्हणशीला हे मला घेऊन आले. चला जोरात चला. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज. आता चेहरा एकदम असा आनंदित टवटवीत, गेलेला आनंद परत आणायचा आहे. आणि एक माता भगिनीनं तुम्हाला पहिल्यांदा मी सांगतोय, असाच चेहरा घेऊन घरी जायचं, नाहीतर वैचारिक काहीतरी घेऊन आलोय त्या नवऱ्याला टेन्शन द्यायचं नाही. तिथं साहित्य संमेलनावरून आले हो बाजूला सरकार नाही. आता त्यांना उड्या मारत घराकडे जायचं. नवरा पुढे आला की त्याला म्हणायचं चल भाजी हट हवा आणि दे म्हणायचं. एकदम आनंदात नवऱ्यानं फोन लावला पाहिजे, इकडं साहित्य संमेलनाला आलतं का आणि कशाला आलतं हे, एवढं धोत्र्याचं फुल गुलाब होऊन कसं घालणं आलेलं आहे. आलं का लक्षात? त्यामुळे नवऱ्याला म्हणायचं चल बाजीवाट हवा आणि दे. त्यातून नवरा जर बाजूला नाही झाला, भगवंतानं एवढं सुंदर रूप तुला कशाला दिलेलं आहे ग माते, एवढं सुंदर रूप दिलेलं आहे भगवंतानं, एवढी तुला लांब केस दिलेले आहेत, सोडायची, नवऱ्याला जवळ बोलवायचं, गाठ करून ठेवायचे, दोन त्याच्या नाकात गेले पाहिजे, उलट पडलं पाहिजे ते. तू आनंदात राहायचं, लक्षात घे. आलं का लक्षात? आणि सासू जर तुला आली तर तिलाच करायचा आत्या म्हातारी पडली पाहिजे खाली. म्हातारी खाली पडली की लगेच तिच्या बाजूला बसायचं, दुसऱ्या गालाचा मुका घ्यायचा, आत्या करायचं, म्हातारी लोळली पाहिजे. नवऱ्याला तुझ्या फोन करून म्हणाली पाहिजे नेमकी गिरती कुठे, ही अजून अमावशेला 8 दिवस आहेत, आताच कसं अंगात आले, असं आनंदी राहायचं. कारण का तुम्हाला मातानं खरं सांगू का, साहित्य संमेलन आहे, साहित्यातला तो दाबा तुम्हाला सांगतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे आम्हाला, काय सांगितलेलं आहे, गाव करावा या निरोगी सुंदर, सुधारावे लागेल एक घर आहे. गाभा आहे आमचा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात गाव करावा या निरोगी सुंदर, सुधारावे लागेल एक घर, आणि त्याहून घरात राहणारा करावा लागेल आदर्श. आणि घरातला प्रत्येक व्यक्ती जर आदर्श करायचा असेल तर घरातली प्रत्येक माता आनंदी पाहिजे, तुझ्या चेहऱ्यावर आनंद पाहिजे. तू आनंदी तर घर आनंदी, घर आनंदी तर माझं गाव आणि शहर आनंदी, आणि मग माझं राष्ट्र आनंदी. लक्षात घे, पाळण्याची दोरी फक्त तुझ्या हातात नाही तर राष्ट्राची दोरी तुझ्या हातामध्ये आहे. हे सांगायचं आम्ही विसरून गेलो माते, फक्त तुझ्या हातामध्ये पाळण्याची दोरी दिलेली आहे, पाळण्याची दोरी नाही का, राष्ट्राची दोरी तुझ्या हातामध्ये आहे. हे तुकडोजी महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे तू आनंदी राहणं काळाची गरज आहे. अजिबात आज आलं हसायला, बिंदास हसायचं, लाजून चोरून वैचारिक हसायचं नाही, असं नाही नाही नाही. आलं हसायला ना माणसासारखं मनसोक्त हसायचं. किडलेली दात शेजारणीला दिसली तरी चालते, तू हसायचं, हसत हसत टाळी द्यायची पडली तरी ती चालते. तू बिंदास तू पाहिजे. आलं का नाही, इकडं बघायचं नाही, हे कवी बसले तर ते बसले तर इथं कसं हसून नाही. ते खूप हुशार लोक आहेत, ते कुठेही जाऊन हसून येतील. साहित्य संमेलन संपल्यावर त्यांना कोण विचारतो, कुठेही बसतील, गप्पा मारतील, हसतील, तुला पहिला घराकडे पळत जावं लागेल. बघ माझं लेकरू कुठं आहे ग, सकाळी सांगून आले माझ्या नवऱ्याचा डबा करायचा आहे ग, माझी पोर शाळेतून आली असेल ग, माझी वाट बघत असेल ग, महिन्याला 2 लाख जरी कमवत असली तरी कुटुंबाच्या ओढीनं तुला परतच जावं लागणार आहे. लक्षात घे, इकडं असं नाही, आहे किती बघते किती असं करत हे 2 तास बाहेर काढेल, पण तुला जमत नाही. लक्षात घे, म्हणून हिच्यासाठी अगोदर टाळ्या वाजवाले, वटवागल्यासारखं इथं बसू नका, लय नालायक लोक आहोत आपण. लक्षात घ्या, हिच्यामुळे आपण आनंदी असतोय, पण तुमचं कसं आहे माहितीये का, हे सगळ्या बेळगाव मध्ये हसत फिरशीला तुम्ही, काय नालायक म्हणाय. लक्षात घ्या, सगळ्या बेळगाव मध्ये हसत फिरशीला क्या, आणि घर जवळ आलं काय तुमच्यात केमिकल लोचा होतो काय अजून मला याचा शोध लागला नाही. घर जवळ आलं की जसं काय सगळ्या बेळगावचं टेन्शन ह्याला एकट्यालाच आहे, आणि असा घरात प्रवेश करणार, तुझी बायको पोरांना सांगूनच ठेवते त्याची याची येळ झाल्या, तुम्ही आपलं जेवण अभ्यासाला बसा. कसा संसार केलाय माझं मला माहिती आहे. लाकडाची असते फुटून गेली असती, लग्नाच्या वेळेला कसं राजकुमार दिसत होत, आता कुठनं सुटलंय त्याचं त्याला कळना झालंय. ती काय काय बोलत असते तुला. तू घरात प्रवेश करतो आणि मित्रांना सांगतो, आपण घरात गेलं की आपल्या नादाला कोण लागत नाही. अरे येड्याच्या नादाला कोण लागणार आहे. आलं का लक्षात? त्यामुळे पहिला महामंत्र या विचार मंचावरून देतोय, जगाचं टेन्शन तुझ्या डोक्यावर असू दे, घरात गेलास ना तुझ्या चेहऱ्यावर अगोदर हास्य पाहिजे. बघ
आपल्या लक्ष्मीकडे बघितलं, घराकडे म्हणजे आपापल्या घराकडे जाऊन हास्य पाहिजे, कुठेही जाऊन हसायचं नाही. लोक लय भरकटल्यात, लय मारतील. नाहीतर मनशीला खुलेआम साहित्य संमेलनाच्या विचार मंचावरून हमकारे सरांनी सांगितलंय, आपल्याच घराकडे जाऊन आपली लक्ष्मी आली की तिच्याकडे बघून एक स्माइल हो, अगं मी आलोय. प्रेमानं नुसता चहा देणार नाही, चहावर भजी करून आणून देईल, तर तुझा चेहरा असा असतो, चहा सुद्धा ती देत नाही. तू जेव्हा मागशील तेव्हा म्हणत्या थांबा जरा भांडी होत्यात मग देते. पहिल्यांदा चेहऱ्यावर तुझे हास्य पाहिजे. तणावात कुठलं काम करायचं नाही आयुष्यात, कारण तणावात केलेलं काम आनंदी जीवनाला आग लावतो. बघ आज एकही लहान मूल माझ्या समोर नाही. प्रचंड आनंद झालाय मला. रोज व्याख्यानाला उभं राहतो. 4-4, 5-5 हजार कॉलेजचा युवा तर असतो, नाही तर पालक तर असतात. आणि कॉलेजचा युवा असतो तेव्हा त्या कॉलेजला अटॅच म्हणून 1ली ते 7वीची शाळा असते. पालक माझ्या समोर आला की पालक आपल्या लहान लेकरांना घेऊन येतो. रत्नागिरीच्या कार्यक्रमामध्ये एक माता माझ्या पुढे आली, मला म्हणाली, सर आमच्यावर अत्याचार का? म्हणलं काय बाई तुझ्यावर अत्याचार केला? नाही म्हणाली, आमच्यावर अन्याय होतोय. म्हणाले अन्याय? सगळी कॉलेजची मुलं बसवलं आणि 1ली ते 7वीचं युनिट तुम्ही बसवलं नाही का? म्हणलं मुलं खूप दंगा करतात, माझ्या समोर तेवढी मुलं बसवू नको. म्हणली समोर बसवत नाही, मागं बसवती. म्हणली तुमचं तुम्ही पुढे कॉलेजच्या पोरांना सांगा मागं बसवती. म्हणलं बसव, पण तिथं तू सुद्धा खुर्ची टाकून बस, मुलांनी दंगा करता कामा नये. माऊलीनं सगळी 1लीची पोरं आणली, पाठीमागं बसवली. खुर्चीवर उभं राहायचं आणि खुर्चीमधून प्रबोधन करायचं. माझं कधीतरी युट्यूबला बघा, विचार मंचावर मी कधी जास्त थांबत नाही. खाली उतरतो, खुर्ची टाकतो, खुर्चीत उभं राहून 4-5 हजार कॉलेजची लेकरं होती. अशी पेटवली, पण पाठीमागचं 1लीचं पोरग एक कार्ट एवढं वांड होतं, रांगत कधी माझ्या खुर्चीच्या खाली बसलंय मला माहित पण नव्हतं. व्याख्यान जोरात रंगलं आणि खुर्ची खालनं जोरात म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट तुमची फाटल्या. खुर्चीतनं उडी खाली टाकली, माग हात लावून हळूच बघितलं, म्हणलं कुठं फाटल्या? तर म्हणताय कसं फसवलं, वाढ होईल. एक तर माऊलीच्या मांडीवर बसलेलं गोरं गोमट पोरग होत. एवढं गोरं गोमट 4 वर्षाचं पोरग होत. माझ्याकडे बघायचं आणि हळूच माझ्याकडे बघून आपल्या आईला सांगायचं, मम्मी तो माणूस आपल्या बॉब सारखा दिसतोय. मला एवढं भारी वाटलं. म्हणलं 200 किलोमीटर दूर आपण या लेकराच्या गावामध्ये आलेला आहे आणि या लेकराला आपल्यामध्ये बॉक्स दिसतो. याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरात आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून ते आपल्याला बॉक्स म्हणते. मला एवढं भारी वाटलं. मिशीला एक पीळ मारला आणि लेकराकडे बघून म्हणलं काय रे? तसं ते जोरात खालून ओरडलं, रे बॉक्स म्हणून. त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. आईनं जसं तोंड दाबून धरलं तसं मी उभं राहिलं. म्हणलं माते, अगं एवढा सुंदर माझा भाचा मला बॉक्स म्हणतोय, म्हणू दे की ग. अगं तो मला बॉक्स म्हणतोय, याचा अर्थ असा आहे माझ्यासारखं तुझ्या घरामध्ये कोणी तर आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून ते मला बॉक्स म्हणताय तर म्हणू दे, गप्प बसतो. त्यावेळेला ती म्हणली, दादा तू गप्प बस, बॉक्स आमच्या पुतळ्याचं नाव आहे. कधी काय करते ही कार्टी सांगता येत नाही. बीडला एकदा माझं व्याख्यान होतं. 11ला व्याख्यान सुरू झालं, 1:30 वाजता व्याख्यान संपलं. घामानं भिजलो होतो आणि एक 4 वर्षाचं पोरग पळत आलं. मला म्हणला, साहेब किती हसवलं सा. आमचं घर म्हणला इथंच आहे. माझ्या आजीला चालता सुद्धा येत नाही, उभं राहता येत नाही म्हणाला, पण तुमचं भाषण ऐकून आमची आजी म्हणला लुळून हसत होती. किती हसवलं सा आणि किती घामानं भिजलाय. म्हणला, साहेब तुम्हाला ताक घेऊन येऊ का? ताक म्हणल्यानंतर माझ्या तोंडाला पाणी सुटलं, घशाला कोरड पडली होती. म्हणलं पोरा कुठून आणणार ताक? म्हणला पळत जातो की. म्हणला हे काय आमचं घर आहे. लगेच आलो. पोरग गेलं 2 मिनिटांमध्ये ताकाचं गाडगं घेऊन आलं. घामानं मी भिजलो होतो, घशाला खरंच कोरड पडलेले होते. ताकाचं गाडगं बघितलं, काळ गाडगं आणि माऊलीनं नुसतंच उसळलेलं ताक होतं. वरती पांढरा फेस आलेला होता. ताकाचं गाडगं घेतलं, घटा 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 पिलं आणि लेकराकडे बघत म्हणलं, वा म्हणलं किती रच चांगला. तर मला म्हणतोय कशाचा चांगला? माझं टेन्शन गेलं म्हणलं, माझ्या काळजात सर्र झालं. म्हणलं एवढ्या लहान वयात तुला कसलं टेन्शन? तर मला म्हणतोय काय करायचं साहेब, सकाळपासून आई म्हणत होती या ताकाचं काय तर कर, या ताकाचं काय तर कर. त्या कुत्र्यानं तोंड घातलंय, या ताकाचं काय. जेवढं गाडगं भरलेलं होतं
तेवढं पळत भरलं. हॅलो, हा, मला वाटलं काय वेगळंच झालं. माणूस उठला म्हणलं, सरळ माझ्याकडे यायला लागला. मी त्याला म्हणणार होतो, मी मनानं आलो नाही, ह्यानं आणले. तिकडं जा, तुला जे काय राग उतरावायचं आहे तो तिकडं उतरव, मी आपला गाडीत बसतोय, पुढे जातो. पण नशिबानं ते साऊंड वर गेलं, बरं झालं. साहित्यातून आपल्याला हे शिकावं लागतं. साहित्यातून क्षणाला जे घडतं तो शब्दात बांधतो, तो खरा साहित्यिक. लक्षात घ्या, एका क्षणात जे घडतं तो शब्दात बांधून कागदावरती उतरतं, ते साहित्य असतं. आणि साहित्याचा अर्थ काय आहे तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगतो. या शाळेच्या प्रांगणामध्ये आपण बसलेलो आहोत. आमच्या लेकरांना आम्ही सांगितलं, या शाळेच्या भिंतीतून डॉक्टर घडतो, या शाळेच्या भिंतीतून इंजिनियर घडतो, या शाळेच्या भिंतीतून वकील घडतो. आणि खऱ्या अर्थानं हे आमच्या शिक्षणाचा आणि आमच्या भारतीय संस्कृतीचा गाभा आणि आत्माच आम्ही काढून टाकला. या शाळेच्या भिंतीतून डॉक्टर घडतो, इंजिनियर घडतो, वकील घडतो. पण सगळ्यात अगोदर या शाळेच्या चार भिंतीतून एक चारित्र्यवान माणूस घडतो. लक्षात घ्या. आणि तोच उद्दिष्ट आणि तेच संकल्पना आमच्या भारतीय संस्कृतीची आहे. मग या शाळेच्या भिंतीतून आणि सध्या या विज्ञान युगामध्ये खऱ्या अर्थानं माणूस घडतो का आणि आम्ही आनंदी जीवन जगतो का? माते, मी एका तासामध्ये तुला हसवणार नाही फक्त, पण हसवत असताना तुझ्या काळजामध्ये थोडीशी आग लावणार आहे. तुझ्या पोटाला आलेलं पोरग खऱ्या अर्थानं घडलंय का याकडे आमचं लक्ष असणं काळाची गरज आहे. लक्षात घ्या. कारण आम्ही असंख्य डॉक्टर दिले, आम्ही असंख्य इंजिनियर दिले, आम्ही असंख्य वकील दिले, पण माणसाचा पत्ता कुठं लागला नाही. कोणा हालात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. 1 करोड 100 करोड जवळजवळ 136 करोडची गर्दी आहे, पण बोटावर मोजण्या इतपतच माणसं आम्हाला सापडू लागली. आणि म्हणून या विचार मंचावर माणसामधला माणूस जागा करण्यासाठी पुन्हा एकदा लक्षात घ्या, व्याख्यानांच्या माध्यमातून काळजामध्ये तुमच्या आग पेरण्याची ही ती वेळ आली. म्हणून लेकरांना मी सांगत असतो, या महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड भारतामध्ये मी सांगतोय, प्रत्येक घरामध्ये डॉक्टर नाही तयार झाला तरी चालेल, प्रत्येक घरामध्ये इंजिनियर नाही तयार झाला तरी चालेल, प्रत्येक घरामध्ये वकील नाही तयार झाला तरी चालेल, पण प्रत्येक घरात जन्माला आलेलं पोरग चारित्र्यवान माणूस घडलाच पाहिजे. लक्षात घ्या. आणि इथंच खऱ्या अर्थानं आनंदी जीवन आहे. छत्रपती शिवाजी राजे माझ्या समोर आहेत आणि म्हणून सांगतो, माते, संस्काराचा एक बीज वटवृक्षासारखा तयार होतो आणि माझा छत्रपती शिवाजी राजा औजिजाऊच्या मांडीवरती खेळत होता. औजिजाऊच्या मांडीवरती संस्कार होत होते आणि स्वराज्यासाठी औजिजाऊ त्याला घडवत होती. आणि ज्या वेळेला राजांना माझे औजिजाऊ सांगते, राज स्वराज्य उभं करा, राज स्वराज्य उभं करा. त्यावेळेला माझा राजा साहेबांना म्हणतो, साहेब स्वराज्य तर आम्ही नक्कीच उभं करू. साहेब स्वराज्य तर नक्कीच आम्ही उभं करू. आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये आपण गनिमी कावा पेरलेला आहे, संघर्ष पेरलेला आहे, राजकारण पेरलेलं आहे. साहेब आम्ही स्वराज्य नक्कीच उभं करू. साहेब, पण आपल्या स्वराज्याचा अर्थ आम्हाला समजावून सांगावा. साहेब, आपल्या स्वराज्याचा अर्थ आम्हाला समजावून सांगावा. त्यावेळेला माझ्या जिजाऊ राजांच्या नजरेमध्ये नजर घालते आणि म्हणते, तेच आपलं स्वराज्य असू शकतं. तेच आपलं स्वराज्य असू शकतं. ज्या स्वराज्यातली प्रत्येक स्त्री सुरक्षित असते तेच आपलं स्वराज्य असू शकतं. राजा स्वराज्य उभं करा, पण स्वराज्यातल्या प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक घरातल्या मातेला, प्रत्येक घरातल्या बहिणीला अगोदर सुरक्षित करा. आणि मातानं एक संस्काराचा बीज पेरलेला होता आणि त्याचा वटवृक्ष तयार झाला. जगातला एकमेव राजा, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलाच, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. या कोवळ्या
काळ्यानं माझी लपली नेताजी रवींद्र शिवाजी. परत येतो बघ साहित्यामध्ये लिहून ठेवलंय बघ. छत्रपती शिवाजी राजांना आम्ही शोधतो कुठं, या पुतळ्यामध्ये शोधतो बघ, या प्रतिमामध्ये शोधतो बघ, इतिहासाच्या पानावरती शोधतो बघ. पण तुकडोजी महाराज परत साहित्यामध्ये सांगतात, काय सांगतात, या कवळ्या काळ्यानं माझी. कोणत्या कवळ्या काळ्या? तुझ्या पोटाला आलेल्या त्या कवळ्या काळ्या, या शाळेच्या प्रांगणामध्ये बागडणाऱ्या या कवळ्या काळ्या, त्या चार भिंतीमध्ये बसून ज्ञानामृत घेणाऱ्या त्या कवळ्या काळ्या, या कवळ्या काळ्यानं माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी. विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष. म्हणजे आज सुद्धा शेकडो महापुरुष जन्माला आलेले आहेत, पण ते विकसित होत नाहीत बघ माते. का? याचा विचार आम्हाला करावा लागेल. लक्षात घेईन हेच या साहित्य मंचाचं, या विचार मंचाचं उद्दिष्ट आहे. हजारो शेकडो महापुरुष जन्माला येत आहेत, पण विकसित होत नाहीत. त्यांच्यातला महापुरुष जागा होत नाही. कारण आम्ही लेकरांना सगळं काही दिलं बघ. आम्ही लेकरांना स्पर्धेमध्ये उतरवलं बघ. 100 पैकी 100 मार्क्स आम्ही लेकरांना दिले बघ. 100 पैकी 100 मार्क्स आम्ही लेकरांना दिले बघ. सगळं काय आम्ही लेकरांना दिलं. जे मला मिळालं नव्हतं ते लेकरांना दिलं बघ. अँड्रॉइडचा मोबाईल तुला वापरायला मिळाला नाही म्हणून लेकराच्या हातात दिलास बघ. चांगली शाळा दिलीस बघ, सगळ्या सुविधा दिल्या, पण संस्काराचा पदर कुठं दिला आम्ही? आणि तोच संस्काराचा पदर एका माऊलीनं आपल्या लेकराला दिला. ते लेकरुसानी गुरुजी घडलं होतं. लक्षात घे. आणि ती श्यामची आई होती. माझ्या लेकराला मी संस्काराचा पदर देतोय का? इथून खऱ्या अर्थानं गमावलेला आनंद आम्हाला परत आणता येईल. हसणं म्हणजे आनंदी जीवन नव्हे. लक्षात घ्या, हसणं म्हणजे आनंदी जीवन नव्हे, तर हसत असताना येणाऱ्या संकटांना अलगद पायाखाली घेऊन चालणं म्हणजे आनंदी जीवन आहे. हा गाभा मला कधी कळणार? हाच छत्रपती शिवाजी राजा ज्यावेळेला 32 मान सोन्याच्या सिंहासनावरती बसला होता. पोरांनो ऐका रे, हाच राजा ज्यावेळेला 32 मान सोन्याच्या सिंहासनावरती बसलेला होता. पिढ्यान पिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं बघ. पिढ्यान पिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं आणि आम्हाला राजा नव्हता, पण आता स्वराज्य मिळालेलं होतं आणि त्या स्वराज्याला राजा मिळालेला होता. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसलेला होता. मस्तकी जिरेटोप होता वाघ, कमरेला तलवार होती वाघ, कमरेला तलवार होते आणि भरजरी वस्त्र घालून ब्रह्मांडाचा हा नायक 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती विराजमान झालेला होता. लक्षात घ्या, संपूर्ण विश्वामध्ये माझ्या राजाच्या तलवारीची धार आपण पोचवली, पण माझ्या राजाच्या तलवारीच्या धारेपेक्षा माझ्या राजाच्या चारित्र्याची आणि संस्काराची धार प्रचंड मोठी आहे. ही धारच आमच्या या विश्वाला कळाली नाही. युद्धामध्ये लढणारा राजा कळाला, पण माणुसकीनं माणसाला जवळ येणारा राजा मात्र आम्ही विसरून गेलो बघ. म्हणून तुला सांगतो बघ, 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती हा ब्रह्मांडाचा नायक बसलेला होता आणि समोरच्या सिंहासनावरती आऊ जिजाऊ बसली होती. ज्या माऊलीनं या राजाला जन्म दिला होता, ती माऊली समोरच्या सिंहासनावरती बसली होती. आऊ जिजाऊचा ऊर भरून आलेला होता. डोळ्यामध्ये अश्रू दाटलेले होते. मोठ्यासारखे अश्रू टप टप सिंहासनावरती कोसळत होते आणि माझा राजा आऊ साहेबांच्याकडे बघत होता. आऊ साहेबांचा ऊर भरून आलेला होता, डोळे भरून आलेले होते. अलगत आऊ साहेब आपल्या सिंहासनावर उठल्या. अलगत आऊ साहेब आपल्या सिंहासनावर उठल्या आणि राजांच्या दिशेने चालू लागल्या. राजाने बघितलं, आऊ साहेब काय करतायत? आमच्या दिशेने येत आहे. राजा उठला, विजय सारखा राजा उठला, सिंहासनावरून खाली आला, परत परत आऊ साहेबांच्या जवळ आला, आपलं मस्तक आऊ साहेबांच्या चरणावरती ठेवलं. आपलं मस्तक आऊ साहेबांच्या चरणावरती ठेवलं आणि माझा राजा आऊ साहेबांना म्हणतो, आऊ साहेब आपण काय येणं केलं आऊ साहेब? आम्हाला हुकम दिला असता तर आम्ही आलो असतो. आऊ साहेब आपण काय येणं केलं? आणि आपल्या डोळ्यामध्ये अश्रू का आऊ साहेब? आम्ही काही चुकलो की काय? माझा राजा आऊ साहेबांच्या चरणावरती झुकला होता. राजाच्या डोळ्यातलं पाणी आऊ साहेबांच्या चरणावरती पडत होतं आणि आऊ साहेबांच्या डोळ्यातलं पाणी राजाच्या गालावरती पडत होतं आणि माझा राजा अंबरून आऊ साहेबांना म्हणतो, आऊ साहेब आपण काय येणं केलं? आणि हे अश्रू का डोळ्यात आपल्या? त्यावेळेला माझे आऊ साहेब राजांच्याकडे बघत म्हणते, राजा एक मागणं आहे, राजा मागू का? राजा एक मागणं आहे, राजा मागू का? त्यावेळेला राजाने हंबरडा फोडला. पोरानं माझ्या राजाने हंबरडा फोडला. माझा राजा म्हणतो, आऊ साहेब 9 महिने 9 दिवस आपण जर आम्हाला उद्रात ठेवले नसते, आमच्यावर संस्कार केले नसते, तर हा
छत्रपती शिवाजी राजा 32 मन सोन्याच्या सिंहासनावर कधीच बसू शकला नसता साहेब. फक्त आपण म्हणून हे सिंहासन साहेब. हुकूम करा साहेब, आदेश करा, काय मागणं आहे आपलं. त्यावेळेला ती माऊली आपल्या राजाला मिठीत घेत म्हणते, राज एकच मागणं आहे राज, पुढचा जन्म सुद्धा राजा आपण आमच्याच पोटी घ्यावा राज. राज एकच मागणं आहे राज, पुढचा जन्म सुद्धा आपण आमच्याच पोटी घ्यावा. हे साहित्यामध्ये पुन्हा तुकोबारायाने लिहून ठेवलेला आहे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. हे राजानं हंबरडा फोडला, राजानं हंबरडा फोडला आऊ साहेब. फक्त पुढचाच जन्म नाही आऊ साहेब. जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तोपर्यंत साहेब आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे साहेब. पुत्र व्हायचा गुंडा या साहित्याच्या माध्यमातून लेकरांच्या अंतर्मनावर लिहिणं काळाची गरज आहे. पुरा आई बापाला तुला जन्म दिला ना, तर आई बापाच्या कष्टाचं पांग फेडण्याची हीच ती वेळ आहे बघ. स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढी मेहनत कर, एवढा मोठा हो, एवढा मोठा हो. तुझ्या आई बापानं तुझ्या गालावरून हात फिरवत तुला म्हटलं पाहिजे, पुरा पुढचा जन्म सुद्धा आमच्या दोघांच्याच पोटी घेर पुरा. प्रत्येक श्वास एकच ध्यास, चला आता माणूस घडवूया, चला आता माणूस घडवूया. इथं खरा आनंद आहे, हा आनंद आहे. 1 कोटीचा बंगला आहे माझा, 40 लाखाची गाडी आहे माझी, 50 तोळ सोनं आहे माझ्या अंगावरती. वर्षातून 3 वेळेला मी उटीला जाते, महाबळेश्वरला जाते, मी दुबईत फिरून येते. आनंद कुठं आहे माऊली? आनंद नाही माऊली. कुटुंबाला घेऊन तू म्हैसूरला जातेस, महाबळेश्वरला जातेस, पण तिथं भांडण करतेस बघ माऊली. आनंद कुठं आहे? हे पुन्हा साहित्यामध्ये लिहून ठेवलाय बघ. राजा सजी महाले सौखे कधी मिळाले, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. पाहोनी सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. पैशामध्ये आणि संपत्तीमध्ये जर आनंद असताना तर लाखो करोडो अरब रुपये वाल्या लोकांनी आत्महत्या केली नसती माऊली. आणि 2 वेळ नापास झालेलं 12वीला पोरग, गरीबाचं पोरग, पण आज आनंदानं जगताना आपल्या भुकावलेल्या पांगळ्या बापाला अन्नाचा घास पहिल्यांदा भरत, असं आनंदी पोरग आपल्याला भेटलं नसतं बघ. म्हणून तुला मी माऊली सांगतो बघ, आनंद कुठं आहे? कस्तुरी कुंडली बसे, मृग ढोंडे बनमाही. पुढे तुमचा तुम्ही विचार करा, कुठे आहे आनंद? बुद्धाने सांगितलंय बघा, मातीतल्या माझ्या बुद्धाने सांगितलंय बघ. उगाच 4 इंग्रजी पुस्तकं वाचायची, तिथलं तत्वज्ञान आम्हाला सांगायचं पचणार नाही बघ. कारण आमचा बुद्ध चोरलाय आपण लोकांनी, आमचाच बुद्ध आपल्या भाषेमध्ये आम्हाला सांगता तुम्ही. बुद्धाने सांगितलंय बघ, आत्मदीपो भवा, दीपो भवा, आतला प्रकाश जोपर्यंत तुझा जागा होणार नाही ना माऊली, तुला आनंद कसा मिळेल? बुद्धांच्या नंतर एक कबीरांच्याकडे, कबीराने सांगितलंय बघ परत, कस्तुरी कुंडली बसे, यहाँ है यहाँ और हम ढूंढ रहे हैं बाहर. मेरे घर में फ्रिज आएगा तो मुझे आनंद मिलेगा, मेरे घर में एसी आएगी तो मुझे आनंद मिलेगा, मुझे 4 तोले का वो घंटन चाहिए सोने का तो आनंद मिलेगा. सब कुछ मिलता है लेकिन लड़का शराब पीता है, गया आनंद. घर में गाड़ी नहीं, घर में एसी नहीं, घर में कुछ भी नहीं, लेकिन तेरा लड़का जैसे ही सुबह उठता है तेरे पैर छूता है, सब मंगल है, सब आनंद है. कहा है आनंद? परत ये तुकोबारायांच्याकडे, तुकोबारायांनी सुद्धा पुन्हा तेच सांगितलेलं आहे बघ. काय सांगितलंय? अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुळींची जी होती आच्छादिली, ते तिचा आनंद ब्रह्मांडी न माये, उपमेशी काय देऊ सुका. तिथून आता परत ये बघ, कुठं? वामनराव पंच्यापर्यंत बघ, त्यांनी सुद्धा सांगितलं, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. बुद्ध ते आतापर्यंत बघ, आनंद कुठे आहे? हा आनंद ज्या वेळेला आपलं लेकरू जरा आवडते बघा, ज्या वेळेला हा या दोन्ही, हा करेक्ट, मलाच कळत नाही माझा आवाज, हा आता कळाला. जसा मला माझा आवाज कळत नाही त्यावेळेला मला किती आवाज चढवायचा,
हे इथून कळत नाही. तसंच आहे, जोपर्यंत आपण आपला आनंद आत बघत नाही, काय आनंद वाटणार आहे तुम्ही? हे हसणं हे आनंद आहे? हे आनंद आहे? मृत्यूच्या दारात सुद्धा जेव्हा छट्टू ठोकतात त्याला आनंद म्हणतात. ऐक, पटवून देतो, मृत्यूच्या दारात सुद्धा जेव्हा छट्टू ठोकतात ना त्याला आनंद म्हणतात. मिट गया जो मिटने वाला, फिर सलाम आया तो क्या, दिल की बर्बादी के बादलों का पयाम आया तो क्या, मिट गई जब सब उम्मीदें, मिट गए जब सब ख्याल, उस घड़ी कर नाम आवर लेकर पयाम आया तो क्या, कौन जाने ये तमन्ना, कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है, जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. राम प्रसाद बिस्मिल्ला. फासाच्या तख्ताकडे निघालेलं असतं लेकरू, फासाच्या तख्ताकडे, आणि त्या क्षणाला त्यांची आई समोर येते. त्याला रामप्रसाद बिस्मिल्ला यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ती माऊली, ज्या माऊलीनं या लेकराला जन्म दिला, ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, राम, ए राम, तेरे आंखों में ये आंसू क्यों राम, इस वतन के लिए फांसी के तख्त पर चढ़ रहा है इसलिए तेरे आंखों में आंसू. राम, रोना नहीं राम, क्योंकि शेर कभी रोता नहीं राम, एक शेरनी ने एक शेर को जन्म दिया है, शेर कभी रोता नहीं. हंसते हंसते फांसी के तख्त पर इस वतन के लिए लटक जाना. त्यावेळेला ते पोरग पुन्हा एकदा आपल्या आईच्या नजरेत नजर घालून म्हणतं, माँ मेरा आखिरी वक्त चल रहा है और उसी वक्त तुम मेरे सामने आई हो, तो मैं चाहता हूं कि अगला जन्म भी मैं तेरे ही कोख से ले लूंगा और इन अंग्रेजों के खिलाफ वापस जंग जारी कर दूंगा. माँ, हे मृत्यूच्या दारात हसणाऱ्यांची ही माती आहे. भगतसिंगांना विचारलं जातं, फासाच्या तख्तावरती आपण निघालेला आहात, व्हॉट इज युअर लास्ट एम्बिशन, क्या है आखिरी ख्वाहिश, क्या चाहते हो आप. त्यावेळेला ते पोरग म्हणतं, आजपर्यंत ज्यांना ज्यांना फाशीच्या तख्तावरती आपण लटकवलं त्यांच्या चेहऱ्यावरती आपण काळं कापड झाकलं होतं. माझ्या चेहऱ्यावरती, माझ्या साथीदारांच्या चेहऱ्यावरती काळं कापड झाकू नका, कारण एक क्रांतिकारक या देशासाठी हसत हसत कसं मारतो हे आम्हाला इंग्रजांना दाखवून द्यायचं आहे. मृत्यूच्या दारात हसणाऱ्यांची ही माती, आणि याला आनंदी जीवन म्हणतात. सगळं काय देवानं दिलंय, पण एखाद्या दिवशी काहीतरी घडलं की त्या देवाचा म्हणजे सत्यानाश. देव म्हणतो 20 वर्ष हिला भरून भरून दिलं आणि एखाद्या दिवशी माझं दुर्लक्ष झालं तर माझी सगळी काढायला लागली. हे आनंदी जीवन आहे. कायम तणावात जगता, कायम तणावात तुम्ही जगता ग. तिशीची पोरांना टकलं पडायला लागली, टकलं तिशीची. 30 वर्षाचं पोरग केस यायचं औषध मिळते का म्हणून मेडिकल मधनं फिरते, लाज वाटायला पाहिजे. 30 वर्षाचं पोरग 50 सारखं दिसायला लागलंय, माकडासारखं. भगवंताने एवढं सुंदर शरीर दिलं बघ, एवढं सुंदर. आहा, मोबाईल आणताय 18,000चा, त्याला कव्हर काय घालताय, त्याला पुढे स्क्रीनला गार्ड काय लावते, असं सांभाळून काय फिरते. 18,000चा मोबाईल झाला, फुटला. भिकाऱ्यांच्याकडे 18,000चा मोबाईल, ते भीक मागणार बाहेर बसते की नाही, 18,000चा मोबाईल ते वापरते. हे 18,000चा आणते, त्याला सांभाळते. पण अरबो करोडो रुपयाचं भगवंतानं हे शरीर दिलेलं आहे, त्या शरीराकडे मात्र आमचं लक्ष नाही. आनंदी जीवन जगणार कसं, पहिला प्रश्न. कसं जगणार? कायम तणावात, कायम तणावात. आणि तणावात केलेलं काम आनंदी जीवनाला आग लावणार म्हणून लावणार. हे जास्त वेळ माझ्याकडे नाही, परत कधी आलो तर 2.5, 3, 4 तास आपण बोलू. पण ऐक, मला पण आता जायचंय, उद्या सकाळी मालेगाव मध्ये मला उभं राहायचंय 8 वाजता. ऐक, अमरावतीला माझं व्याख्यान होतं, अमरावतीला 5 वाजता माझं व्याख्यान संपलं. 6:30ची माझी गाडी होती डायरेक्ट मुंबईला, फर्स्ट क्लास AC रिझर्वेशन. 5 वाजताची 7 वाजताची माझी गाडी होती. 5 वाजता व्याख्यान संपलं. व्याख्यान संपल्यावर असेच सगळे मंत्रमुग्ध झालेले होते. शिक्षक पळत आले, उचलूनच घेतलं. मला म्हणले, सर 2 तास कधी खुर्चीत आम्ही बसत नाही, पण सकाळी 9 पासून 5 पर्यंत एक माणूस हल्ला नाही म्हणला. 700 लोक होतो आम्ही, आता शेवट झाला तर 900 लोक, उलट 200 लोक आमच्याच लोकांनी बोलवून घेतली. लवकर ये, लय भारी चाललंय. 900 लोक होते म्हणलं. एक 7ची ट्रेन 6लाच घेऊन गेलेत मला सोडायला प्लॅटफॉर्म वरती.
15-20 लोक माझ्या बरोबर जाऊन प्लॅटफॉर्मवरती बघतोय तर एक ट्रेन लागलेली होती. ती ट्रेन गेल्यानंतर माझी ट्रेन येणार होते. म्हणून मी गप्पा मारत उभा होतो. बघता बघता गर्दी वाढली. 400-500 लोक प्लॅटफॉर्मवरती आले. लोकांना कळलं ना कोण सेलिब्रिटी आला की काय आला, कोण हिरो आलाय का कोण आलाय बघताय. तर मी आपला सामान्य असा गप्पा मारत हसत होतो आणि ती पहिली ट्रेन कधी जाते त्याची वाट बघत होतो. कारण ती ट्रेन गेल्यावर माझी ट्रेन येणार होती. मला मुंबईला जायचं होतं आणि क्लास 1 अधिकाऱ्यांचं तणावमुक्त आनंदी जीवनाचं प्रशिक्षण दिवसभर घ्यायचं होतं. मी आनंदी होतो. पहिली ट्रेन सुटली. पहिला डबा गेला, दुसरा डबा गेला, तिसरा डबा गेला, चौथा डबा गेला. घडलेला प्रसंग 20 सेकंदात घडलाय पण कळावा म्हणून थोडासा लांबून सांगतो. शेवटचे 2 डबे राहिलेले होते. 2 डबे, शेवटचे 2 डबे राहिलेले होते आणि ती ट्रेन पकडायला 2 व्यक्ती एवढ्या जोरात पळत येत होत्या, एवढ्या जोरात पळत येत होत्या काय वाटेल ते करून त्यांना ती ट्रेन पकडायची होती. मी एकदा त्यांच्याकडे बघितलं, एकदा ट्रेनकडे बघितलं. माझ्या साथीदारांना म्हणालो 100% लिहून घ्या, दोघांची ट्रेन चुकते का नाही बघा. त्यातलं एक जण होतं एकदम सरपातळ होतं. 4-5 पिशव्या अडकवलेल्या होत्या, 2-3 पिशव्या हातामध्ये होत्या आणि जीवाच्या आकांताने ते पळत होतं. काय वाटेल ते झालं तर ट्रेन पकडायची. त्याच्याबरोबर दुसरं होतं, ते जरा चांगल्या घराण्यातलं होतं. चांगला 150 टनाचा मोदळा होता. पोट चांगलं सुटलेलं होतं. पळताना पोट एकदा गुडघ्याला लागायचं, एकदा वरती यायचं. गदात मोदळा घेऊन ते पण जीवाच्या आकांतानं पळत होतं, कारण त्याला सुद्धा ती ट्रेन पकडायची होती. शेवटच्या डब्याचा शेवटचा दरवाजा राहिला होता आणि जे पुढचं होतं सरपातळ, 4-5 बॅगा अडकवलेलं. त्यानं जी उडी घेतली ती डायरेक्ट डब्यात गेलं आणि जे दुसरं होतं ते तिथंच थांबलं. त्यानं एकदा ट्रेनकडे बघितलं, एकदा स्वतःकडे बघितलं, परत हळूच आमच्याकडे बघितलं. ट्रेनकडे बघितलं म्हणजे साथीदार गेला, जाताना सगळ्या पिशव्या घेऊन गेला. स्वतःकडे बघतोय म्हणजे याच्या खिशात 5 पैसे नाही. आमच्याकडे बघतोय म्हणजे आम्ही काय मदत करण्याच्या लायकीचा आहे का, या सगळ्याचा अंदाज त्यानं घेतला आणि लागलं जोरात हसायला. एवढ्या जोरात हसायला लागलं, एवढ्या जोरात हसायला लागलं आणि त्याला हसताना बघून माझ्या पायाखालची जमीन हल्ली आणि मी माझ्या साथीदारांना म्हणालो, या वसंत अंकारे अखंड भारतभर 5000 व्याख्यानं आनंदी जीवनाची फक्त शब्दानं सांगितले, पण खरा आनंदी माणूस हा आहे. ट्रेन गेली, साथीदार गेला, खिशात 5 पैसे नाही, एवढी संकट आली तरी सुद्धा हा माणूस हसायला लागलाय. खरा आनंदी माणूस हा आहे म्हटला. हा खरा माणूस आनंदी. संकटामध्ये जो हसतो तो खरा आनंदी माणूस असतो. चला म्हणलं आपण त्याला जाऊन भेटायचं. पळत गेलो, नमस्कार घातला. म्हणलं नमस्कार वसंत अंकारे, युवा व्याख्याता, समाज परिवर्तन करा, आनंदी जीवनाचा साधक. साहेब 5000 व्याख्यानं दिली भारतामध्ये, आनंदी कसं राहायचं, पण शब्दांनी माणसं मी आनंदी केली, पण खऱ्या अर्थानं आपण आनंदी आत्मा. साहेब साथीदार गेला, जाताना पिशव्या घेऊन गेला, स्वतःकडे बघताय म्हणजे स्वतःच्या खिशामध्ये 5 पैसे नाही तरी सुद्धा तुम्ही हसताय. वा. त्यानं माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाला, हसू नाही तर काय करू, ती जी गेलं ना ती मला सोडायला आलं होतं. टेन्शन मध्ये तेच गेलं, ते जे गेलं ते माझा शिपाई आहे, मी त्याचा साहेब आहे. उद्या मंत्रालयात माझी मीटिंग आहे, ह्याचं टेन्शन त्याला आलं. असं आमचं चाललंय बघा. कशाचा कशाला पत्ता नाही, कोण कुठं चाललंय माहिती नाही. बाप एका कोपऱ्यामध्ये, बायको किचन मध्ये, पोरगं मोबाईल घेऊन संडासात बसतय, तिथनं पाठवतोय मित्राला शूट सकाळ. संडासा तू काही चंदन खाऊन झोपतो का बाबा, संडासात शूट सकाळ. ज्याला पाठवतोय ती आवला दुसऱ्या संडासा, ते बघतोय मित्राचा शिव सकाळ आलाय, ते पण खाली पाठवतोय शिव सकाळ आणि त्याच्या खाली पाठवतोय काय करतोय. आता हे कशाला सांगतोय भोंगळा बसलोय, हे म्हणतोय नाश्ता चाललाय, कुठं करतोय ती खातोय काय आवडत.
लोक म्हणतात सर संडास म्हणतात, मूत म्हणतात, हाग म्हणतात व्याख्यानात. अरे जी ग्रामीण भाषेत नाव आहे तीच घेतोय मी, काही शोधून आणल्यात काय? या भाषेशिवाय नालायकांना तुम्हाला कळत नाही, मी तर काय करणार? कारण तुकोबारायांनी परत लिहून ठेवलेलं आहे साहित्यात. काय लिहून ठेवलेलं आहे? संत साहित्याचा बऱ्यापैकी नाही कणभर अभ्यास केलेला आहे. तुकोबारायांनी परत लिहून ठेवलेला आहे, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन भान फिरे नाही भेदभाड तू का म्हणे सान थोर. तू भेदभाड ठेवून लिहितो आणि भेदभाड ठेवून बोलतो, जे सकाळी आमच्या अध्यक्षांच्या भाषणामध्ये होतं. जे मला वाटेल ते जोपर्यंत मी व्यक्त होत नाही तोपर्यंत राष्ट्रच घडू शकत नाही. सकाळी अध्यक्षांचं शेवटचं भाषण होतं, त्यामध्ये हे आहे आणि त्यामध्ये तुकोबाराया लपलेले आहेत. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. माझी वेळ संपली की जरा मला हात वर करा. हाय ना 20 मिनिट आहे. तेच सांगतोय मी. असं चाललंय आपलं. आनंद एकीकडं, आपण एकीकडं. काय करायचं कुणाला पत्ता नाही, काहीच कळना झालं. एकदा काय झालं, माझं व्याख्यान नागपूरला होतं. नागपूरला माझं व्याख्यान होतं. 5 दिवसासाठी मी गेलो होतो नागपूरला. 5 दिवसासाठी. हे ऐका, 5 दिवसासाठी. पहिल्या दिवशी नागपूरचं व्याख्यान संपलं. मला आयुक्त साहेबांचा मुंबईवरून फोन आला, तडवी साहेबांचा. म्हणले वसंतराव तुम्ही आजच गाडीला लगेच बसा, उद्या मुंबईत पोहोचा. म्हटलं सर कसं शक्य आहे? 5 दिवस माझं रिझर्वेशन 5 दिवसानंतर आहे. नाही म्हणाले, कशाने या, काय वाटेल ते करा, पण मुंबईमध्ये या उद्या. अचानक सगळ्या क्लास अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग लावलेलं आहे, तुमच्याशिवाय ते कोणीच घेऊ शकणार नाही, तुम्ही या. माझा चेहरा पडला, आता जायचं कसं? रिझर्वेशन नाही, काय नाही. चेहरा पडलेला आहे. त्या शिक्षक बांधवांना बघितला, माझ्याकडे पळत आला. म्हणला साहेब काय झालं? अरे म्हणलं मला संध्याकाळी आता लगेच गाडीला बसायचं आहे. आणि मग काय झालं म्हणला? अरे रिझर्वेशन नाही, काय नाही. तर म्हणला का काळजी करताय? म्हणला माझ्याकडे एक आयडिया आहे की. म्हणाला कोणती आयडिया आहे? म्हणला बरोबर 9 वाजता इथे एक ट्रेन लागते म्हणला, आणि ती ट्रेन उद्या सकाळी 6 वाजता मुंबईत पोहोचते. जाणार का त्या ट्रेनने? मी म्हणलं जाणार की. रिझर्वेशन मिळेल का? म्हणला तेच रिझर्वेशन त्याचं मिळत नाही म्हणला. मग म्हणलं तुझ्याकडे आयडिया कसली आहे? म्हणलं नाही म्हणला त्याला 3 डबे असतात म्हणला, जनरलचे 3 डबे असतात. एकात तर तुम्हाला जागा नक्की मिळणार. जाणार का जनरल डब्यातून? जातो बाबा म्हणलं, खाली बसून जातो, पण मला उद्या गेलं पाहिजे. चला 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 म्हणला. रेल्वे प्लॅटफॉर्म वरती आम्ही गेलो, ट्रेन लागलेली होती. एक जण म्हणला साहेब पुढचा डब्बा मोकळा असतोय म्हणला, कुणाच्या नादाला लागू नका म्हणला, पुढच्या डब्यात नक्की जागा मिळते. 20 डब्बे पूर्ण करून पुढच्या डब्याजवळ पोहोचलो. डब्बा खचाखच भरलेला होता. त्यातनं एक हाऊस मध्ये सांगत होतो नाही म्हणला, मागचा डब्बा मोकळा असतोय म्हणला, उलट इकडे आला म्हणला. अरे पळा म्हणलं, परत 20 डब्बे पाठीमाग पळालो. मागचा डब्बा पण खचाखच भरलेला होता. काय करायचं कळत नव्हतं. त्यातनं एक जण म्हणला आता साहेब कसं करणार? अरे कसं करायचं ते माझं मी बघतो म्हणलं. इकडे आण म्हणलं, माझी पिशवी इकडे आण. पिशवी घेतली, अडकवली. गर्दी अशी भरलेली होती. हळूच पाय गर्दीमध्ये घातला, मुंडका आतमध्ये कसं तर घेतलं आणि इकडे बघितलं, जोरात ओरडलो, साप साप डब्यात साप. हळूच ओरडलो. मला वाटलं माझ्या आजूबाजूची 2-3 पळून जातील. सगळा डब्बा मोकळा झाला, एकटाच डब्यात. एवढा आनंद झाला. आईनं दिलेली शॉल काढली, खाली टाकली, मस्त झोपायचं म्हणलं. तेवढ्यात एक जण म्हणतोय साहेब आत साप आहे. म्हणलं तेच शोधायला लागलो. सापडलं की खाली येतो म्हणलं, त्याला कशाला खरं काय ते सांगू. झोपलो. व्याख्यान करताना एका जागेवर उभं राहून कधी मी व्याख्यान करत नाही. अंग फक्त कॅलरी चांगलीच जळते. पडल्या झोप लागली. रात्रीच्या 2 वाजता जाग आली. ट्रेन कुठल्या तर स्टेशनला थांबलेली होती. सगळीकडे अंधार होता. सगळीकडे अंधार होता. काय केलास बाबा? आली का लाईट? आता आवाज. सगळीकडे अंधार. फॅन पण बंद कर जरा. आता एक जरा उकडायला लागले, उकडू दे, कॅलरी जळते त्यांची. बंद कर, पेटव त्याला. जरा उन्हात बरं वाटतंय. रात्रीच्या 2 वाजता ट्रेन कुठे तर थांबलेली होती. जाग आली. एकदम उठलो. खिडकीतनं बाहेर बघितलं, ट्रेन कुठं थांबली नेमकं कळेना. घड्याळात बघितलं, 2:30 वाजले. म्हणलं आता मुंबई यायची कधी? नागपूरवरून निघालोय, ट्रेन कुठं थांबले काहीच कळेना. तेवढ्याच अंधारात एक वॉचमन मला दिसला. वॉचमन कडे बघितल्यानंतर मी वॉचमनला हात मारली. म्हणलं इकडे बाबा. अरे ट्रेन कुठं थांबल्या म्हणलं, मुंबई कधी येणार, कुठलं स्टेशन आहे? वॉचमन एवढं मोठं डोळं केलं. पळत आत आला. मला म्हणाला साहेब तुम्हाला काही माहिती नाही का?
मी म्हणलं काय झालं रे? तर म्हणला साहेब या डब्यात रात्री साप निघाला होता, हे डबा इथं सोडून ट्रेन रात्रीच गेला म्हणला. नेमकं आमचं असं होतंय, आनंदी जगायला म्हणून जाते आणि खड्ड्यात पाय घालते, तिथं आनंदच नसतोय. कसं जगायचं सांगा. आता खरं शेवटचं सांगतो, 5 मिनिटामध्ये मी तो थांबतो. खरं सांगा, ज्यासाठी हा सगळा अट्टहास आहे तो आनंद, ज्यासाठी सगळा अट्टहास आहे तो आनंद शब्द तुम्ही कधी म्हणाला होता? खरं सांगा, खरं सांगायचं. काल म्हणाले होतेस का ग आनंद? नाही. पोरग पुढं आली की धरतीस पहिला रपाटा घालतीस आणि काय म्हणतीस पोराला? बा चवळ नाव गेलाय, बा असाच आहे. बान याच धरायचं पोराला रपाटा घालायचा, आईच्या वळणाव गेलाय, आई अशीच आहे. आजीनं पोराकडे बघायचं आणि म्हणायचं आमच्या खानदानात असलं पण जन्माला आलं नव्हतं, तू कुठनं आलायस? पोरांना कळणं नेमका मी मटेरियल कोणाचं आहे, नेमका आम्ही गेलोय कोणाच्या वळणावर. इथून घोळ आहे सगळा. कशाचा आनंद आहे? 4 वाजता उठतीस, 7 वाजता जेवायचे असतात माणसं, पण 4 पासून दंगा करतीस. स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे. नवरा खातो 1.5 चपाती, ही खाती 1, पोरग खाता अर्धी, टोटल 4 चपात्या, एवढा भात आणि एवढी भाजी. 4 पासून हिचा दंगा, स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाक करायचा. किती तणाव. कंगवा इकडून घातलाच ना असा, आई शपथ सांगतो का खोटं बोलू, कारण इथं आल्यावर मला खोटं बोलताच येत नाही. विचार मंचच तसा आहे. इकडून कंगवा घालतीस आणि असा ओढतीस, एवढा केसाचा बचका बाहेर काढतीस, एवढा. बर काढतीस ते काढतीस, टाकून तर देतीस का? प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवतीस. हिला 70,000 पगार, नवऱ्याचा 1 लाख पगार, 1,70,000 घालला येत्यात, पण ही केस साठवते, केस साठवते. आणि जेव्हा रविवारचा कधी आवाज येईल रस्त्यावरून, 500 रुपये पावशे केसा भांडी पळालीच बघा ती गट्टा घेऊन, हे बाबा इकडे एवढी केस देतोय, एवढं भांड घेतोय आणि नवऱ्या पुढे राहतोय, एवढं आपल्या संसाराला भांड घेतलं. टाकली झाली ना बाई, तू टाकली झाली. काय आनंदी जगताय? नाही आनंदी जगत तुम्ही. आनंद हा शब्दच कधी इथून म्हणालाच नाही ना. मग कसं छत्रपती शिवाजी महाराज किती जोरात म्हणायला लावलं मी तुम्हाला, आनंद म्हणाला का? आतून आनंद म्हणाला का? नाही म्हणाला. त्या आनंदाची प्रचिती 1 मिनिटामध्ये देतो, मी इथं थांबतो बघ. हा, कधी म्हणाले आनंद? नाही म्हणाले. म्हणा एकदा आनंद म्हणा, म्हणा की आनंद म्हणा. अरे साहित्य संमेलन आहे रे, याच तर भान ठेवा. मी आनंद म्हणायला सांगितलं तर कसं म्हणतात तुम्ही? आनंद. देव म्हणतोय असं आहे काय? तसाच घ्या आनंद. मग तुला बीपी घे, तुला शुगर घे, तुला काय सगळं घे. अरे खरं सांगा, का आनंद आम्ही आतून म्हणत नाही? आनंद म्हणा, जोरात म्हणा. तोंड उघड मरत नाहीस, मेलीस तर बघतो मी काय करायचं. डॉक्टरांचे माझ्याकडे आहेत नंबर. तू म्हण बरं आनंद कसं करून घेतलायसा, काय करून घेतलायसा. कानाचा फोन आला, काय कसं आहे? हाय जरा बरं आहे, काल बीपी वाढला, तर आज जरा साखर वाढल्या. तू दुसऱ्या लाटात कोरोनाच्या मेलं का नाहीस? का मेलं नाहीस बरं? आमच्या लोकांनी तू बसलाय, तुला फोन केला की कधी म्हणत, फोन आला की कधी म्हणत नाही बघा काय कसं आहे, एकदम मस्त आहे, आनंद आहे, थोड्याशा अडचणी आहेत पण एकदम आनंद आहे, असं नाही बघा. सगळं चांगलं असतंय तरी हाय बरं हाय, याला गाडा कुठं तर नेऊन. हा का रे बाबांनो, कशासाठी?
या 9 महिन्यामध्ये 1,35,000 किलोमीटरचा प्रवास फक्त गाडीचा आहे. 1,00,000 आता बाहेर जायचं ना, माझे नेक्सॉन गाडीचं रिडिंग घ्यायचं, 1,35,000 फक्त गाडीचा. दुसऱ्याच्या गाडीचा एक 25-30 हजार आहे. आणि विमानाने आणि इतर प्रवास केलेला तो वेगळा. कमीत कमी 1.5-2 लाख प्रवास या वर्षात केलाय, तरी सुद्धा अजून टणटणीत आनंद आहे, सब मंगल आहे. कारण साहित्य संमेलनाला येण्याच्या अगोदर एक व्याख्यान घेऊन आलोय 2.5 तासाचं, आणि त्याच्या अगोदर पहाटे 5ला उठून 5 ते 7 मस्त व्यायाम करून आलोय. अगोदर मोदळा टाकून झोपलो नव्हतो. 6ला जायचं आहे, आता 5:30 वाजले. 6ला जायचंय, आता 5:45 वाजले. 6ला काही नाही गेलं तर चालतंय, 7:30 जाऊया, जरा झोपूया. कसा आनंद मिळणार, कसा आनंद कसा मिळणार? ज्या व्यक्तीचं मन आनंदी आणि ज्या व्यक्तीचं तन आनंदी, तोच आनंदी जीवनाचा आस्वाद घेऊ शकतो. घेऊन घ्यायचं, कायम स्वरूपी लिहून घ्यायचं, कायम स्वरूपी लिहून घ्यायचं. आता वेळ माझ्याकडे नाही, तर सगळी नाचवली असती. साहित्य संमेलनाची सुरुवात आणि शेवटच मी केला असता. आज सकाळी जर मला उभं केलं असतं तर. चला म्हणा, आता म्हणा, आ करा, आ करा, दात दिसू देत, मारत नाही सा. नको तिथं कसं बोलतायचा, शिव्या बिव्या देताना कसं करताय? मग तीच भावना आत रुजली जाते. ब्रह्मांड म्हणतो तथाच तुम, तसलंच याचं आयुष्यात सगळं. या ब्रह्मांडाचं एक तत्व आहे, जे तुम्ही इथून मागाल तेवढंच मिळत नाही, त्याच्या 10 पटीने मिळते. आणि आयुष्यभर नुसतं तसलं मागितलंय. देवाला जाताना पण कधी शांत मुद्रेत गेली नाहीस. कोरोनात देव म्हणत होती आम्ही लय सुखी होतो, बंद होती मंदिरं. की आत गेली की देवा असं झालंय, देवा असं झालंय, देवा मला हे पाहिजे, देवा मला ते पाहिजे. आणि भिकारडी 10 रुपये टाकून येते. मागत्या लाखाचं आणि 10 रुपये देवाला टाकून येते. आनंद म्हणायचा आहे, या क्षणाला म्हणायचा आहे, म्हणा आनंद. म्हणला अर्ध एक म्हणा आनंद. आतून म्हणायचं आहे. घरी बघा, तुम्हाला जर नाही तुमच्या 5 मिनिटात तुमच्या आयुष्यात मी आनंद आणला, निश्चित अर्धी कापतो. बघा तुम्ही. काढायचीच आहे मला, पण काढून पण काय मिळत ना. बायकोची माझे लय भांडणं चालले त्याच्यावरून. म्हणाला का आनंद. आता मी तुम्हाला सांगतो, हात वरती करा. केला, जोरात एक टाळी वाजवा. ए बाबा, ती माझ्याकडे लावून ठेवलेस काय, यांचं काय घेत नाहीस तू का? माझ्याच पोटात घ्यायची. जरा इकडं फिराव तिकडं फिराव, ती जरा हसत्याला मोदळ दिसू देत की. जोरात आता टाळी घ्या, सगळ्यांनी घ्यायचे आणि जोरात टाळी वाजवायच्या. जोरात तिथंच थांबायचंय. जोरात 1 2 3 स्टार्ट. वाजवले, इथंच थांबा, इथंच थांबा, इथंच थांबा. ओके, झणझण आले का हाताला? व्हायब्रेशन तयार झाले का? इट्स कॉल्ड व्हायब्रेशन, इट्स कॉल्ड व्हायब्रेशन. ओके, जरा परत हात घ्या आणि जोरात टाळी वाजवा. जोरात वाजत नसेल, सासूला मध्ये आणा, आपोआप वाजत्या. तुम्ही तुमच्या सासूला मध्ये आणा, त्या दणका ठेवून डास मारल्यासारखा. आता का लक्षात? व्हायब्रेशन तयार झाले पाहिजे. 1 2 3 स्टार्ट. ओके, झाले हे व्हायब्रेशन तयार. आता हे व्हायब्रेशन आपल्या शरीरामध्ये अरोब पेशी आहेत, पेशी. आणि त्यातल्या अरोब पेशी एका सेकंदाला 12 करोड पेक्षा म्हणजे खूप त्याची संख्या. एका टोल्यात पाडीन छळायला आलंच काय? ऐका, करोडो पेशी. ऐका ऐका, शास्त्र सांगतोय, उगाच काहीतरी सांगत नाही. करोडो पेशी सेकंदाला मरतात आणि करोडो पेशी तयार होतात. 3 महिन्यानं तुमच्या शरीरातलं सगळं रक्त नवीन तयार असतं आणि 7 वर्षानं तुमचं सगळं शरीर बदललेलं असतं. वैद्यकीय आहे, काहीतरी सांगत नाही. एका ट्रेनिंगचे एका माणसाचे 50,000 रुपये घेतो मी 2 दिवसाचे, उगाच घेत नाही. ऐका जरा, सेकंदाला तुमच्याकडून घेणार नाही. लगेच पैसे मध्ये बघू नको, काहीच आणलं नाही ना, आता हे काय करतोय. आई लगेच ते तणाव घेशील.
सेकंदाला करोडो पेशी मरतात आणि करोडो पेशी आत येतात आणि आत येताना तुझ्या अंतर्मनामध्ये जो तरंग असतो तो तरंग आत घेत असतात. आता मरणाऱ्या ज्या नकारात्मक पेशी आहेत त्याला मरू द्यायचं आणि क्षणाला ज्या नवीन पेशी तयार होणार आहेत 3 महिने त्या पेशींना एकच संवेदना, एकच स्पंदन आणि एकच संस्कार द्यायचा. कोणता? आनंद. 3 महिन्यानंतर तुझ्या नसानसामध्ये धावणारं रक्त फक्त म्हणत असेल आनंद. संकट ही आपल्या 5वीला पुजलेली असतात पण त्या संकटात सुद्धा तुझ्या मुखामध्ये येतं आनंद. जे पुन्हा बुद्धांनी सांगितलं बघ, सब मंगल है, सब आनंद है, एनी हाव आय एम हॅपीएस्ट पर्सन इन दिस वर्ल्ड. हे शास्त्र आहे जे आम्ही कधीच केलं नाही. करून बघ, 7 दिवस करून बघ, 7 दिवसामध्ये तुझं सर्कल बदलतं बघ. 7 दिवसापासून 21 दिवस करून बघ, तुझं आयुष्य बदलायला लागतं बघ. 21 दिवसापासून पुन्हा 3 महिने पुढे जा बघ, तुला कन्फर्म होतं बघ, निश्चय करतेस बघ. आणि त्या 3 महिन्यापासून 7 वर्षामध्ये तुझं संपूर्ण आयुष्य बदलतं बघ. आज शरीरशास्त्र आहे. आरती आपण का करतो? सुख करता, दुःख हरता, वाढता विघ्नाचे टाळ्या का वाजवतो? गणपती बाप्पाला ऐकायला जात नाही म्हणून? ती आरती जी सुरू असते त्या आरतीमध्ये जे सकारात्मक शब्द आहेत ना, त्या सकारात्मक शब्द आमच्या कानावरती पडत असतात. त्यावेळेला आम्ही टाळी वाजवत असतो, त्याची स्पंदन आमच्या शरीरात जावीत म्हणून आपण टाळ्या वाजवत असतो. पण आम्ही टाळ्या कशा वाजवतो? गणपती म्हणतो मला उठता येत नाही म्हणून, नाही तर या नालायकाला खाली घालून फिरवलं असता. किंवा माझी आरती करतोय का मला शिव्या देतोय? हे शास्त्र आहे. कधी जगायला शिकणार आम्ही? 4 पुस्तकं वाचली, 4 पुस्तकं लिहिली म्हणजे आम्ही आनंदी का? माझ्या पोराला डॉक्टर केलं म्हणजे मी आनंदी का? अजिबात नाही बाप. चाल आता हा हात घ्यायचा आणि टाळी जोरात वाजवलेली आहे. आता टाळी वाजवताना काय म्हणायचं आहे? क्या बात आहे. आनंदाची स्पंदन आतमध्ये गेली पाहिजे. आणि आता आनंद म्हणताना काय तुला पाहिजे? आय वॉन्ट अ परफेक्ट फिजिक. तुला पाहिजे ना परफेक्ट शरीर? तो आनंद डोळ्यासमोर तुझं शरीर आण. आत्ताच आणायचं नाही पोट्यालं सोट्यालं वटवागळासारखं. बीपी झालं, साखर नसतीच डिटेक्ट झाल्या, कसं तरीच होत आहे, पित्ताचा लय त्रास आहे. थोबाड फोडावी वाटते बघा पित्ताचा त्रास म्हणणाऱ्याला. तर पाहिजे तेव्हा गचलतय, वडापाव हाणतय, सगळं हाणतय आणि पोट फुगून जाऊन बसतय. 5 ग्रॅम सुद्धा करत नाही, दिवसभर बोंबलं. हे पित्ताचा त्रास आहे, पित्ताचा त्रास आहे. थोबाड फोडावी वाटते बघा असल्या लोकांची. पित्ताचा त्रास आहे याला, कळाचा त्याला जगायला पण पित्ताचा त्रास. लय हो चांगल्या आयुष्याचं वाटोळ केलाय तुम्ही, बाकी काय सांगू? ऐक जरा, आता जे पाहिजे मला पहिल्यांदा चांगलं फिजिक, चांगलं शरीर पाहिजे आणि माझं मन आनंदी आहे. याच कारण का तुम्हाला परत पटवून देतो. तुम्ही साहित्यिक लोक आहे, तुम्हाला पटवून द्यायला लागते प्रत्येक वेळेला. नाही येड्यात काढशील मला. ताई मी तुला सहल म्हणालो, सहल पिकनिक सहल म्हणालो. काय आलं डोळ्यासमोर ताई तुझ्या? काय काय आलं? सहलीला चाललेत. अजून काय आलं? हा वा, सहलीला चाललेत, गाडीत बसले, झाडं दिसतेत, पोरं आहेत, नवरा आहे, पोरं हसतायत. ओके सर, मी तुम्हाला अपघात म्हणालो. अपघात काय तुमच्या डोळ्यासमोर आलं? अपघात ऍक्सिडेंट म्हणालो मी. अपघात होत आहे, काय डोळ्यासमोर आलं तुमच्या? बोकांडी आहेस का तू माझ्या? गबा जरा, तुम्ही तर वाटोळ केलंय आमचं सगळं वक्तव्य होऊन घालवलं महाराष्ट्रातलं, इथलं कर्नाटकातलं तोंड काढून. हे हा काय काय आलं? अपघात म्हणल्यानंतर डोळ्यासमोर काय आलं सर? सांगा लवकर. एअरबॅग बाहेर आलेली आहे, अजून गाडी धडकलेली आहे, लोक पडलेले आहेत, रक्त. ओके ताई मी तुम्हाला लग्न म्हणालो. काय डोळ्यासमोर आलं तुमच्या? मंडप आला, नवरा आली, नवऱ्याला. ओके ताई जेव्हा मी तुला सहल म्हणालो त्यावेळेला तुझ्या डोळ्यासमोर असं आलं का? स ह ल असं आलं? जेव्हा मी तुम्हाला अपघात म्हणालो असं आलं का? तो लोकांना पा घात. लग्न म्हणल्यानंतर डोळ्यासमोर असं आलं का? ल ग अर्धा न. डोळ्यासमोर शब्द आलं नाही तर त्या शब्दाची भावना, चित्र डोळ्यासमोर आलं. शब्द फक्त कानापर्यंत पोहोचतात पण आयुष्य जगत असताना चित्रच काम करतात. लक्षात घ्या. इमॅजिनेशन
If you are not able to image a good things, you are not able to live a happy life. आनंदी जीवनाचं चित्र तयार कुठं गेलंय? पोरग माझं ऐकत नाही, नवरा माझं ऐकत नाही, बायको माझी अशी आहे, गुडघा माझा दुखतोय, कमरेला माझ्या बेल्ट आलाय, नरड्याला माझ्या बेल्ट आलाय. तुझं आयुष्यच कुत्र्यासारखं होणार आहे, कारण कुत्र्यासारखंच बोंबाळतेस. तू अशी कधी म्हणालीस का, बीपी मला झालाय, थोड्या दिवसात जाणार आहे, साखर मला झाल्या, थोड्या दिवसात जाणार आहे, पोरग माझं ऐकत नाही पण आता ऐकायला लागलंय, नवरा माझा, असलं नाही. आईला फोन करायचा, काय आई कशाला दिले तिथं लग्न करून, असं ती आई पण तिकडे माझं चुकलं, ती त्याच्यावरची चेतकीन. काय करू, किती प्रबोधन करू. अर्धा कर्नाटक संपवला मी, खाली केरळ पर्यंत घुसलो, तिथं तर हिंदीमध्ये बोलावं लागतं. आता चेटकिन को क्या बोलते हिंदी में मालूम नहीं होता है, मराठी के शब्द में डालता है, चेटकिन बोलता है, वो हंसते. दिल्ली वाले बोलते हैं यार वो महाराष्ट्र से एक लड़का आता है, उसकी हिंदी सुनने के लिए हम जाते हैं, क्या खूब बोलता है, जहां हिंदी का लफ्ज नहीं आता है मराठी का ठोकता है, लेकिन बोलता है साला. भाषेने माणसं आनंदी होत नाही, भाषेतल्या भावना महत्वाच्या असतात. कविता शब्दात नसते, कविता भावनेत असते, इतकीच साहित्य. आलं का लक्षात? रोज 5 मिनिटं करायचं, मरत नाही सा. उठल्या उठल्या काय करताय का, उठल्या उठल्या काय करताय, उठल्या उठल्या खरं सांगा. तोंड घेऊन. काल भारतातला प्रत्येक व्यक्ती रात्री झोपला, सकाळी उठतो का? प्रत्येक झोपलेला नाही उठत. यू जस्ट गो अँड चेक द रेशो ऑफ डेथ पर मिनिटाला किती माणसं मरतात. जेवढी रात्री झोपतात तेवढी सकाळी उठत नाही. झालं 5 मिनिटं राहिले. पाच. तेच म्हणायचं 5 न्याचा अर्ध्या तासापर्यंत. तुम्हाला कळेल नाही. नाही राहू दे. मी माझा मोबाईल बघत होतो किती वाजता. हाय, पाणी नंतरच पिता येते मी आता. चहा आणि पाणी एकदम. मगाशी ताईनं दिलता विदाउट साखर. आम्हाला सगळ्याला परत एकदा ते सांग बरं मला. होय, सगळे उठतात का? नाही उठत, झोपेतच मेलेत. मग मी जर सकाळी उठलो, डोळे उघडले, तेच घर आहे, तेच संडास आहे, तेच पोरगा आहे, तोच नवरा आहे, तेच सगळे, वा 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 आजचा दिवस मला मिळाला, या असं उठतंय का? नाही. उठल्या दुःखार गरज हे नको. उठल्या हा करत जाते, त्या संडासात बसते, अर्धा तास बाहेर येत नाही. बायको लाच म्हणते, या की बाहेर, आम्हाला पण जायचं आहे, पुरुष शाळेला जायचे थांबल्यात. हे म्हणतंय होईनच झाले. कसं होईल? तुझं काय आनंदात आहे मला सांग, तुला व्हायला. अरे तोच आनंदी माणूस रामदेवजी बाबा सांगतात, गेला बाथरूम मध्ये, दुसऱ्या मिनिटाला बाहेर आला, गेला बसला, डाळ 1.5 मिनिटात पूर्ण द्वायला बरोबर 30 सेकंद, बाहेर यायला 2-4 सेकंद, 2 मिनिट 25 सेकंदात संपवणारा माणूस एकदम ही जाते. तिथं पारायण करत असले तर अर्धा पाऊण तास बाहेर येत नाही. कसला आनंदी माणूस तू. कुठं आहे आनंद? उठल्या माणूस कसा फ्रेश पाहिजे. उठल्या तुम्ही भगवंताला म्हणायला पाहिजे, भगवंता आजचा दिवस जगण्यासाठी मला दिलास, या जगातला सगळ्यात आनंदी माणूस मी आहे. तसेच व्हायब्रेशन तयार होतात आणि दिवसभर तेच व्हायब्रेशन घेऊन तू फिरतोस. पोलीस बांधवांच्या प्रशिक्षणाला मी जातो, क्लासरूम अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाला मी जातो. आमचे रवींद्र शिशवे साहेब आता SP मुंबईला आहेत, लक्षात घ्या. त्यांच्या सगळ्या बांधवांना मी प्रशिक्षण देतो. अरे नृत्यमय जगत नाचतात, आनंदी डोलतात, तेव्हा आनंद खरा कळतो. किती ताणतणाव आहे आमच्या पोलीस बांधवांना, किती ताणतणाव आहे आमच्या मिलिटरीतल्या लोकांना. कधी कुठून गोळी येईल, खच करून जाईल. पोराचा वाढदिवस त्यांना माहिती नसतो. बायको बरोबर कधी जेवायला जाणं त्यांना माहिती नसतं. लक्षात घ्या. ऐन वेळेला कुटुंबातून बाहेर थोडसा 2 दिवसासाठी फिरायला चाललेला असतो, वायरलेसने मेसेज येतो, लगेच हजर राहा. सगळं काय सोडतून पुन्हा तिथं जातो, तरी सुद्धा आनंदी असतो. का तुम्ही आम्ही आनंदी राहत नाही? आजपासून तुम्ही आम्ही आनंदी राहिलं पाहिजे. आणि म्हणून आता टाळी वाजवताना आनंद म्हणायचा आहे, पण इथं जे तुला हवं, आनंदाचा जो क्षण हवा तो डोळ्यासमोर आणायचा आणि एकदा आनंदी म्हणायचं. चला आता हात वर घे मस्त. आणि तुला जे तू मागणार आहेस, या विचार मंचाची शपथ, या माझ्या दिंडीची शपथ आणि छत्रपतीची शपथ, ते तुला आज मिळणार आहे बघ. चल, जे मागशील ते मिळणार आहे तुला. चला.
आनंद म्हणायचा आहे, मस्त जोरात आनंद म्हणायचा आहे. आणि कोणता आनंद तुला पाहिजे त्याची फक्त प्रतिकृती तयार करायची आहे. मी केलेली आहे. 2025 साली या जगातला सगळ्यात मोठा आनंद शिकवणारा आणि वास्तव सांगणारा वक्ता कोण असेल तर तो वसंत हंकाळे असेल. हे मी प्रतिमा तयार केलेली आहे, रोज करतो आणि त्या पद्धतीने सगळं चाललेलं आहे. प्रत्येक क्षणाला मला तो आनंद मिळतोय. मी आनंदित प्रतिमा तयार केलेले. आलं का लक्षात? चला 1 2 3 स्टार्ट. आनंद 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 मंगल 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 विठ्ठल 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 आनंद 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 मंगल 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 विठ्ठल 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 मंगल 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 बोला गणपती बाप्पा. रोज धावताना मी म्हणत असतोय कंबर आपली 32च पाहिजे, पोट इंचभर पण पुढं नाही पाहिजे. आपण 21 किलोमीटर धावलो पाहिजे आणि 1 तास 47 मिनिटात 21 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करतो आपण. आता 1 तास 47 मिनिट 21 किलोमीटर पूर्ण. आज सकाळी जवळजवळ 17 किलोमीटर धावून आलोय. का? सूचना द्यायच्या. आलं का लक्षात? एवढ्या सुंदर आनंदी पद्धतीनं जगायचं आहे. कारण आहे त्याला, कारण आहे. पोरीनो, आला श्वास गेला श्वास जीवा तुझर अंतर जगन मरण एका श्वासाचं अंतर. आई शेवटची 5 मिनिट फक्त हसू नको. हसत असताना थोडस जाणून घे. जोपर्यंत श्वास सुरू आहे तोपर्यंत जगता आलं पाहिजे आणि आपल्या लोकांच्यावर प्रेम करता आलं पाहिजे. श्वास निघून गेल्यानंतर फोटो समोर कितीही हंबरडा फोडलास फोटोतून आवाज नाही येणार, नाही येणार. पोरीनो, शाळेच्या पोरीनो, घरी फक्त जायचं ना आईला विचारायचं, आई आज माझं वय 20 वर्षाचं आहे. आई आज माझं वय 20 वर्षाचं आहे. आई आणि ज्या वेळेला मी 1 वर्षाची होते म्हणजे 19 वर्षापूर्वी 18 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी आई तू तुझ्या माहेरी दिवसातून महिन्यातून 4-4 वेळेला जात होतीस. आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई ज्या वेळेला आई 20 वर्षापूर्वी मी 1 वर्षाची होते त्यावेळेला तू तुझ्या आईला भेटायला, वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला आई महिन्यातून 4-4 वेळेला जात होतीस. आई माझा हात पकडत होतेस, मला अंग खांद्यावरती खेळवत खेळवत तू मला माझ्या आजोळी घेऊन जात होतीस. माझ्या आईला भेटवायला, माझ्या 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 आजोबांना भेटवायला, माझ्या आजीला भेटवायला, माझ्या मामाला भेटवायला आई तू मला घेऊन जात होते. आई आता 20 वर्ष उलटून गेली आणि 20 वर्षानंतर वर्षातून एकदा सुद्धा तू तुझ्या माहेरी जात नाहीस का? आई का ग? आई का? महिन्यातून 4-4 वेळेला माहेरी जाणारी माझी आई आता वर्षातून एकदा सुद्धा माहेरी जात नाही का ग? आई एवढा प्रश्न तू तुझ्या आईला विचार. आईच्या डोळ्यात घळ करून पाणी येईल, कारण हे सत्य, हे वास्तव आहे. तुझी आई तुला म्हणेल खराय पोरी 20 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ. माझ्या आईला भेटायला, माझ्या बाबांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला, माहेरचं घर बघायला, या खोलीतून त्या खोलीत पाखरासारखी उडी मारायला महिन्यातून 4-4 वेळेला मी जात होते बघ. हे तू 1 वर्षाची होतीस त्यावेळेला तुला खांद्यावरती घेऊन मी तुला तुझ्या आजोळी घेऊन जात होते. तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी, तुला दाखवण्यासाठी महिन्यातून 4-4 वेळेला मी जात होते. पण आता वर्षातून एकदा सुद्धा मी जात नाही ग. कारण 20 वर्षापूर्वी जेव्हा महिन्यातून 4-4 वेळेला जात होते तेव्हा एसटीतून नुसती उतरत होते बघ. आणि एसटीतून मी उतरले की पळत पळत घराच्या दिशेने धावत होते. कधी एकदाची आईला मिठी मारते, कधी एकदाची बापाला मिठी मारते, कधी एकदाच भावाला बघते. ओढ लागलेली असायची ग. आणि मग जसं घर जवळ यायचं हरणासारखी पावलं मी उचलायची. पळत पळत कधी एकदाच जाईन आणि माझ्या बापाला मिठी मारेन एवढंच माझ्या मनात असायचं. आणि समोर माझ्या नजरेमध्ये माझं घर भरायचं आणि घराच्या अगोदर मला त्या घराचं अंगण दिसायचं आणि त्या अंगणामध्ये पोरी अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. पोरी अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसलं
की मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे, कारण माझं बालपण तसंच केलं होतं ग. शाळेतून 6 वाजता घरी आले, अंगणात बापाचं चप्पल दिसलं की आम्ही ओळखायचो बाप घरात आहे. मग सरळ घरात पळत जायचं, आबा मला उद्या शाळेला हे पाहिजे, आबा मला ते पाहिजे, आबा मला उद्या हे घेऊन द्या, आबा तो मला उद्या शाळेत बोलवलंय. माझा बाप मला जवळ घ्यायचा आणि मला म्हणायचा, पोरी सकाळी शाळेला गेलेस, अगं आत्ता आलेस, काय तर खाऊन तर घे, तुला जे हवं ते देतो. हे लग्नानंतर सासरी आले, माहेरची आठवण झाल्यानंतर जेव्हा मी माझ्या माहेरी येत होते, घराच्या अगोदर मला अंगण दिसत होतं आणि त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत होतं. आणि मग मला कळायचं माझा बाप आता घरामध्ये आहे. मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा, आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती जाताच लहान लेकरासारखा माझा बाप जेवणाच्या ताटावरून उठायचा आणि पळत 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 अंगणात यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात हळूच मला विचारायचा, ए पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग? तेव्हा मी माझ्या आबाला सांगायचे, आबा सगळं काय चांगलं आहे, तुमची आठवण आली म्हणून आले आबा. मग आबा माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि अंगणातून माझ्या आईला हाक द्यायचा, आबा ऐकलंस का ग? पोरा लेके गापले. मग जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत यायची, हातामध्ये एक तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बोलवायचे, माझ्यावरून ओवाळायचे, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायचे आणि आपल्या आटी बोट माझ्या गालावरून फिरवत आपल्या कपाळी कडकड कडकड मोडायचे आणि मला म्हणायचे, पोरी चल की ग घरात, पोरी चल की ग घरात. पोरी 20 वर्षानंतर आता जेव्हा मी माझ्या माहेरी जाते, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, पण त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. पुरी त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी हाक दिलाय तर जेवणाच्या ताटावरचा माझा बाप बाहेर येत नाही, माझ्या हातातल्या पिशव्या घेत नाही आणि अंगणातून माझ्या आईला हाक देत नाही. अगं ऐकलंस का ग, पोर आली आपली. जेवणाच्या ताटावरची माझी आई बाहेर येत नाही, तिच्या हातातला तांब्या आज मला दिसत नाही, भाकरीचा तुकडा दिसत नाही, ओढून माझ्यावरून भाकरीचा तुकडा ते टाकत नाही आणि तिची आटी बोट माझ्या गालावरून आता फिरत नाही. पोरी तिची आटी बोट माझ्या गालावरून आता फिरत नाही. 2 पावलं उचलून घरात प्रवेश केला की भिंतीवर बापाचा फोटो बघते आणि काळीज चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना बापाला एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं. आज करोडो रुपये बपोरी, लाखो रुपये, अखंड गावाला पंचपक्वान्नाचं जेवण घालू शकते, पण एखादा घास बापाच्या फोटो समोर धरला तर फोटोतून आवाज नाही येणार. पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस ग. आला श्वास गेला श्वास जीवा तुझं अंतर, जगणं मरण एका श्वासाचं अंतर, जगणं मरण एका श्वासाचं अंतर. पोरीनो, जोपर्यंत बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत बापावर प्रेम करा, जोपर्यंत आईचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आईवरती प्रेम करा. एकदा का श्वास निघून गेला, फक्त बघत राहायचं फोटोत, स्पर्श कधीच मिळणार नाही. उद्या लाखो रुपये कमावशील, उद्या करोडो रुपये कमावशील, उद्या लाखो रुपये कमावशील, करोड रुपये कमावशील, पण ते करोड रुपये तिरुपतीच्या पायावर जरी ओतलेस तर तो तिरुपती तुझा गेलेला पाप तुला परत आणून देऊ शकणार नाही बपुरी. म्हणून एका मिनिटात सांगतो, मी तर थांबतो. तुझ्या आयुष्यात तुझा एकच देव आहे, ज्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी, आणि तुझ्या आयुष्यात एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे, आणि तुझ्या आयुष्यात तुझं एकच मंदिर आहे, ज्या मंदिराचं नाव शाळा आहे पुरी, ज्या मंदिराचं नाव शाळा.
आणि हेच खरं आनंदी जीवन आहे बघोरी. म्हणून सुरुवातीलाच साहित्याच्या भाषेत सांगितलं होतं, प्रत्येक घरात डॉक्टर नाही तयार झाला तरी चालेल, प्रत्येक घरात इंजिनियर नाही तयार झाला तरी चालेल, पण प्रत्येक घरात जन्माला आलेलं पोरग चारित्र्यवान माणूस घडलंच पाहिजे, घडलंच पाहिजे. बस या विचार मंचावरती आपण मला बोलवला, या विचार मंचाची सेवा करण्याची संधी मला दिला. खरं तर साहेबांनी खूप मला फोन केले, अट्टास होता, सर यायलाच लागतंय, सर यायचंच. खूप दूर होतो पण यावंसं वाटलं. बेळगाव मला खूप आवडतं, कारण हुबळी धारवाड इथून काही अंतरावरती किती किलोमीटर आहे, तिथं माझे गुरुजी राहायचे, पंडित बद्रीप्रसाद कुलकर्णी, ज्यांनी कमल हसन घडवला. त्या कमल हसनचे गुरुजी आणि माझे गुरुजी एक आहेत, लक्षात घ्या. BFA बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स इन भरतनाट्यमची डिग्री घेऊन उत्तीर्ण झालो. मनोरंजनामध्ये माझं मन रमलं नाही, लक्षात घ्या. मनोरंजनामध्ये माझं मन रमलं नाही, म्हणून विचार मंचावरती आलो आणि नृत्याच्या माध्यमातून लेकरांचं परिवर्तन कसं होईल म्हणून हा अभिनय माझ्या शब्दांच्या मध्ये मी आणला. लेकरांना मी बाप समजावून सांगतो, लेकरांना मी आई समजावून सांगतो, तुम्हाला मी आनंदी जीवन समजावून सांगतो, आणि लक्षात घ्या तुम्हाला मी व्यक्त व्हायला लावतो, मुक्त व्हायला लावतो. बस एवढंच बोलतो. आणि या मातीशीही माझं नातं खूप जवळचं आहे, खूप जवळचं आहे. लक्षात घ्या, आय एम नॉट ओनली महाराष्ट्रीयन, आय एम नॉट ओनली कर्नाटकी, आय एम फर्स्ट भारतीय. मी एक भारतीय आहे, तुम्ही आम्ही एक आहोत, एवढंच बोलतो. आणि मी तर आपल्या ऋणामध्ये राहून थांबणं पसंत करतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जमता जते भरतनाट्यमची ताई ताई ताम ताई 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 ताम ताई 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 दिदी ताई 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 दिदी ताई 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 ताम ताई 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 ताम ताई भरतनाट्यम त्याला आडव म्हणतात. त्या लेकीला कळालं, ती शिकते, मला आनंद वाटला. तिला नमस्कार करायचा भरतनाट्यम. यस प्लीज. अरे माझ्या लेकरा, प्रत्येक लेकरांना एखादी कला नक्की शिकवा. कारण जेव्हा तुम्ही त्यांच्या बरोबर नसाल, माझं वाक्य लक्षात ठेवा, ही लेकरं जेव्हा मोठी होतील, मुलगा असो मुलगी, आणि जेव्हा आई त्यांच्या बरोबर नसेल, बाप त्यांच्या बरोबर नसेल, आणि ही लोक जेव्हा स्वतःला एकटं समजायला लागतील, तेव्हा आई बापाची जागा जर कोण भरून काढत असेल तर ती कला. लक्षात घ्या. मग लिखाणाची कला असो, वाचनाची कला असो, कविता करण्याची कला असो, नृत्याची कला असो, गायनाची कला असो, एखादी कला लेकराला नक्की शिकवा. कारण आयुष्यामध्ये जेव्हा एकांत येतो त्यावेळेला त्या एकांताला दूर सारण्याची ताकद फक्त आणि फक्त कलेमध्ये असते. गॉड ब्लेस यू बेटा, ऑलवेज ब्लेस यू. थँक्यू.